नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. इथे नवीन वर्ष सगळ्यांना इथे सुख समृद्धी आणि भरभराटीचा जाऊ. तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना इथे पूर्ण हो. सो बऱ्याच दिवसांनी इथे व्हिडिओ आज अपलोड होत आहे, पण आत्ता इथे रेग्युलर व्हिडिओ जे आहे तुम्हाला नोकरी विषयक, सरकारी नोकरी भरती संबंधी, स्टडी रिलेटेड अभ्यासक्रम संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथे आता दररोज अपडेट इथे मिळणार आहेत. थोड्या काही टेक्निकल इश्यूमुळे इथे गेल्या काही दिवसामध्ये व्हिडिओ इथे येत नव्हते. सो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी नवनवीन व्हिडिओ इथे आता सुरू होणार आहे. सो तसाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आज इथे घेऊन आलेलो आहोत. राज्य सरकार अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे, तर त्या संबंधीचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर चला आपण आपल्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला इथे सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजची जी नोकरीची जाहिरात आहे ती इथे आहे महाराष्ट्र कारागृह विभाग, महाराष्ट्र प्रिझन डिपार्टमेंट. राज्य सरकार अंतर्गत सरकारी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी इथे असणार आहे. सो त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण इथे बघणार आहोत. हे महाराष्ट्र कारागृह विभाग यांचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे दिलेली आहे. सो त्या संबंधी संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल. दिलेल्या लिंकद्वारे संपूर्ण माहिती जी आहे तुम्ही इथे बघू शकता. सो कोणत्या पदांसाठी ही भरती आहे आपण ती बघूया. ऑफिशियल वेबसाईटवरती संपूर्ण जाहिरात जी आहे इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गट क अंतर्गत इथे ही सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे. तर चला आपण यासाठी इथे आता महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती बघून घेऊया. सो ही संपूर्ण जाहिरात जी आहे इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो कारागृह विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया आहे. तर मित्रांनो, या अंतर्गत इथे बऱ्याच जागांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. तर आपण यामध्ये आज जी बघणार आहोत ती माहिती आहे इथे तुमची फार्मासिस्ट, औषध निर्माता, फार्मासिस्टसाठी इथे भरती प्रक्रिया आहे. तो त्या संबंधीची जी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. किती इथे जागा आहेत, वेबसाईट कशी आहे, अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने आहे, परीक्षा आहे का मुलाखत आहे, कशा प्रकारे ही भरती प्रक्रिया आहे. सो फार्मासिस्टसाठी ही भरती प्रक्रिया आहे, त्या संबंधी इथे माहिती जी आहे ती आपण बघणार आहोत. बऱ्याच इथे पदांची भरती ही आहे. या अंतर्गत 255 इथे एकूण सरळ सेवा पदांकरता ही भरती आहे. पण महत्त्वपूर्ण आपण जे आहे या व्हिडिओमध्ये स्पेसिफिक फक्त फार्मसीसाठी जी माहिती आहे ती बघणार आहोत. बाकी पदांसाठी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत इथे लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, निम्न श्रेणी, तांत्रिक गट क 255 पदांची ही जी भरती प्रक्रिया आहे ती इथे राबवण्यात येणार आहे. सो यासाठी तुमचं जे आहे महासंचालक, महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांच्या केंद्रावर ही ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड तुमची परीक्षा यासाठी घेण्यात येणार आहे. सो महत्त्वाचं जे पद आहे आपल्या इथे 4 नंबरला तुम्ही बघू शकता, जे इथे आहे तुमचं मिश्रक. मिश्रकच्या इथे एकूण 27 जागा आहेत. यासाठी तुम्हाला S10 लेवलचं वेतन मिळणार आहे, जे तुमचं असणार आहे 29,200 ते 92,300. सो खूप छान वेतन श्रेणी आहे आणि कायमस्वरूपी ही नोकरीची सुवर्ण संधी आहे आणि 27 इथे जागा आहेत. बऱ्याच दिवसांअंतर्गत इथे ही कारागृह विभागांतर्गत ही भरती प्रक्रिया निघालेली आहे. सो यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे बघा. मिश्रकच्या तुमच्या इथे पोस्ट आहे, यासाठी तुमचं SSC किंवा HSC किंवा तत्सम औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे. ओके, सो तुम्हाला इथे सो तुमचं HSC किंवा SSC किंवा तुमच्या औषध व्यवसायातील पदवी किंवा पदवी. डी फार्म कॅन्डिडेट सुद्धा अप्लाय करू शकतात किंवा डी फार्म कॅन्डिडेट असेल दोघांसाठी इथे तुम्ही अप्लाय करू शकतात. बी फार्म, डी फार्म दोन्ही कॅन्डिडेटसाठी ही भरती प्रक्रिया आहे. अनुभव असेल तर प्राधान्य इथे मिळेल. अनुभव कंपल्सरी नाहीये, त्याच्यामुळे फ्रेशर्स जे असतील ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. अनुभवाची गरज नाहीये, पण ज्यांचे अनुभव आहे त्यांना प्रेफरन्स जे आहे ते इथे मिळू शकतो. ओके, सो ही तुमची इथे झाली नंबर ऑफ वॅकन्सी ज्या आहेत 27. वेतन तुम्हाला S10 लेवलचं वेतन आहे जे आहे 29,200 ते 92,300. HSC, SSC आणि तुमचं पदवी गरजेचं आहे, बी फार्म किंवा डी फार्म.
त्यानंतर आता पुढे येथे बघायचं अप्लाय कशा प्रकारे करणार आहे ती महत्त्वपूर्ण माहिती आहे. सो ही वेबसाईट आहे तुम्हाला इथे दिलेली आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो त्याद्वारे सुद्धा तुम्ही संपूर्ण माहिती जी आहे तुम्ही बघू शकता. PDF जी आहे तुम्हाला ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा बघायला मिळेल. टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुम्ही जी आहे PDF डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो परीक्षेचा दिनांक अजून इथे परीक्षा दिनांक डिक्लेअर नाहीये. ऑफिशियल वेबसाईटवरती जी आहे तुम्हाला यासंबंधी माहिती मिळेल. वेबसाईटची लिंक लक्षात ठेवायची आहे, महत्त्वपूर्ण आहे. आरक्षणासंबंधी सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. तुम्ही जे आरक्षण असेल त्यानुसार तुम्ही माहिती जी आहे ती बघू शकता. तो संपूर्ण माहिती ह्या ऑफिशियल जाहिरातीमध्ये इथे देण्यात आलेली आहे. शैक्षणिक अर्हता आपण बघितलेली आहे काय आहे. सो शैक्षणिक अर्हता पूर्ण करणं आवश्यक आहे. पात्रता आता यासाठी बघा वयोमर्यादा जी आहे तुमची इथे दिली जाईल जी आहे तुमची 1 जानेवारी 2024 रोजी. ओके. सो वयोमर्यादा इथे बघणार आहोत आपण काय आहे ते. जी तुमची वयोमर्यादा ही कन्सिडर केली जाणार आहे 1 जानेवारी 2024 रोजी. सो खुल्या प्रवर्गातील उमेदवार जे आहे त्यांचं किमान वय 18 वर्ष आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सो 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा आहे ओपन कॅटेगरी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी. राखीव प्रवर्गातील जे उमेदवार आहे त्यांना इथे 18 ते 43 वर्ष, एक 5 वर्ष तुम्हाला इथे वयोमर्यादेमध्ये शिथिलता मिळणार आहे. सो बाकी खेळाडूंसाठी दिव्यांग आरक्षण त्यांचं सुद्धा इथे वयोमर्यादा दिलेली आहे. परीक्षा तुमची होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन इथे एक्झाम होणार आहे. सो परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे आहे ते आपण बघूया. ओके. सो परीक्षेचं स्वरूप तुम्हाला इथे हा सेकंड जो पॅरा आहे 2 नंबर इथे अनुक्रमांक 4 ते 25 या पदांसाठी हे परीक्षेचं स्वरूप तुम्हाला इथे असणार आहे. 2 तास तुम्हाला इथे वेळ आहे परीक्षेचा कालावधी. याच्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित असे प्रश्न इथे विचारले जाणार आहेत. 15 प्रश्न मराठीचे त्याला 30 गुण, एका प्रश्नाला 2 गुण असे तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यानंतर इंग्रजीचे 15 प्रश्न त्याला 30 गुण, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न त्याला 30 गुण, बौद्धिक चाचणी अंकगणित त्याचे 15 प्रश्न त्याचे 30 गुण. ओके. सो असे तुम्हाला इथे हे टोटल 60 प्रश्न जे आहे तुमचे राहणार आहेत. एकूण 120 गुण त्यासाठी तुम्हाला मिळणार आहेत. ओके. हे तुमचे झाले. ह्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकाचे 15 प्रश्न 30 गुण असे 120 गुण तुम्हाला ह्या विषयांचे राहणार आहेत. आणि त्याशिवाय जे बाकी इथे पदं आहेत तांत्रिक संवर्गातील ज्याच्यामध्ये तुमचं जे फार्मासिस्टचं मिश्रकची जी पोस्ट येते याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या पदांकरता 80 गुणांची तुमची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. सो तथापि जे उमेदवार प्रथम परीक्षेत 45% गुण प्राप्त करतील अशाच उमेदवारांना व्यावसायिक चाचणी इथे घेण्यात येणार आहे. सो ऑनलाईन परीक्षेचा तुमचा वेळ असणार आहे 1 तास 20 मिनिटं म्हणजे 80 मिनिटं तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि व्यावसायिक चाचणीसाठी तुम्हाला इथे मिळणार आहेत 40 मिनिटं. सो परीक्षेचं स्वरूप सगळ्यांना समजलेलं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती दिली जाते. परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे आहे बघा. सो परीक्षेचं स्वरूप तुमचं जे आहे 12वी च्या दर्जावरती राहणार आहे. जे तुमचं मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी असणार आहे. आणि व्यावसायिक जे आहे तुमचं 120 गुणांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर सादर परीक्षेत 45% गुण प्राप्त करतील अशाच उमेदवारांची 80 गुणांची व्यावसायिक चाचणी इथे घेण्यात येणार आहे. त्याच्यामुळे ती क्वालिफाईंग तुमची खूप गरजेची आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची जी आहे ती घेण्यात येणार आहे. TCS कडून इथे जी एक्झाम आहे तुमची घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर कागदपत्र काय काय लागणार आहेत, महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला जे आहे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये तुमचं SSC किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आर्थिक दुर्बल असेल तर त्याचा पुरावा, अनाथ आरक्षण असेल, जे काही आरक्षण असेल त्याचा पुरावा तुम्हाला इथे लागणार आहे. अर्ज सादर करण्याचा दिन नॉन क्रिमिलियर तुमचं असेल तर, त्याच्यानं दिव्यांग असेल तर ते. सो मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र, अनुभव असेल तर तुमच्या अनुभवाचं प्रमाणपत्र. संपूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे अपलोड इथे करायचे आहे. त्याशिवाय तुमचा अर्ज जो गेला आहे तो स्वीकारला जाणार नाही. अर्ज कसा भरायचा, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे याची संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेलमध्ये मिळेल. अर्ज कसा भरायचा त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. कारण ती यामध्ये जर संपूर्ण माहिती बघितली तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल.
यामध्ये फक्त आपण महत्त्वपूर्ण माहिती इथे बघणार आहोत. अर्ज कशा प्रकारे भरायचा ह्याच्यानंतर न्यू व्हिडिओ तुम्हाला जो आहे तो इथे अपलोड केला जाईल, त्याच्यामुळे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. जिल्हा केंद्र कशा निवडायचं आहे त्याच्या संबंधी माहिती इथे दिलेली आहे. अर्ज सादर करताना परीक्षा केंद्र निवडणे आवश्यक राहणार आहे. सो परीक्षा केंद्र जे आहे तुम्हाला तुमच्या नियर बाय जे सेंटर असेल तेच निवडणं इथे गरजेचं आहे. परीक्षा फी इथे लिपिक व तांत्रिक संवर्गातील सर्व पदांकरता खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि राखीव दुर्बल जे आहे मागास प्रवर्गांसाठी इथे 900 रुपये तुम्हाला लागणार आहे. नॉन रिफंडेबल इथे परीक्षा फी असणार आहे. पे नाववरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीनेच फी तुम्हाला पे करायची आहे. महत्त्वाचे दिनांक आता यासाठी की अर्ज कधी सुरू झालेत, कधीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. सो अर्ज सादर करण्याचा कालावधी 1 जानेवारीपासून हे अर्ज सुरू झालेले आहेत. नवीन वर्षात नवीन सुवर्ण संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी आहे. लवकरात लवकर अर्ज करा. 21 जानेवारी शेवटची तारीख जी आहे तुमची अर्ज करण्यासाठी आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क सुद्धा तुम्ही 21 जानेवारीपर्यंत भरू शकता. अजूनपर्यंत एक्झाम डेट इथे डिक्लेअर झालेली नाहीये. एक्झाम डेट डिक्लेअर झाली की तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलद्वारे मिळेल. ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा लिंक तुम्हाला त्याद्वारे दिली जाईल. सो बाकी संपूर्ण निवड पद्धती, सरळ सेवेनी ही भरती आहे. प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं, संपूर्ण माहिती जी आहे यामध्ये दिलेली आहे. सो आरक्षण कशा प्रकारे आहे प्रत्येक पदासाठी ते इथे दिलेलं आहे. सो आपण मिश्रकच्या इथे पोस्ट बघतोय. सो एकूण 27 इथे जागा आहे. सो इथे दिलेल्या आहेत. प्रत्येक प्रवर्ग वाईज जागा इथे दिलेल्या आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 9 आहे, इतर मागासवर्गीय ओबीसी साठी 6 आहे. ओके, सो संपूर्ण जागा आहे. आरक्षण इथे दिलेलं आहे. त्यानुसार जे आहे तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सो संपूर्ण माहिती इथे व्हिडिओमध्ये दिलेली आहे, जी काही इथे गरजेची आहे. तरी सुद्धा जर तुम्हाला अजूनही काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मित्रांनो, कारण की फार्मासिस्टसाठी तुम्हाला बऱ्याच वेळा अशी सुवर्णसंधी उपलब्ध होते कायमस्वरूपी नोकरीची. त्याच्यामुळे जे कोणी तुमचे फार्मासिस्ट फ्रेंड, नातेवाईक, रिलेटिव्ह यांच्यामध्ये कोणी असेल तर नक्कीच प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करायला इथे विसरू नका. खूप महत्त्वाची माहिती यामध्ये दिलेली आहे. ऑनलाईनची लिंक इथे दिलेली आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळेलच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक. डायरेक्टली तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. सो त्याची सुद्धा संपूर्ण माहिती इथे आहे. सो ऑनलाईन कसं अप्लाय करायचं आहे, फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आहेत, त्याच्यानंतर अनुभव सर्टिफिकेट कसं लावायचं आहे, फी कशी ऑनलाईन पे करायची आहे, हे सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आज जर चॅनलवरती नवीन असाल, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा. 45,000 आपले सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. सगळ्यांना त्याबद्दल धन्यवाद. एवढं प्रेम दिल्याबद्दल. असंच प्रेम यापुढे सुद्धा तुम्ही द्याल अशी अपेक्षा करते. लवकरात लवकर आपले 50,000 फॉलोअर्स पूर्ण हो अशी इच्छा आहे. तो त्या सगळ्यांसाठी तुमची इथे मदत लागणार आहे. सो ज्यांनी अजून सबस्क्रायबर केलेलं नाही आहे त्यांनी नक्कीच इथे सबस्क्राईब करा, म्हणजे लवकरात लवकर आपला जो आहे 50,000चा टप्पा जो आहे ते इथे पूर्ण होईल. सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.